इराण आणि अमेरिका यांच्यात भयंकर युद्ध सुरू आहे. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत पुन्हा एकदा मोठं विधान केलं आहे. इराणला गंभीर इशारा देताना त्यांनी म्हटले की परिस्थिती बदलली नाही तर आज रात्रीच एका प्राचीन सभ्यतेचा कायमचा अंत होऊ शकतो. आज रात्री एक संपूर्ण सभ्यता नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. कदाचित काही क्रांतिकारी आणि अद्भुत घडू शकते. कोण जाणे काय होईल. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना ट्रम्प यांनी हे विधान केलं आहे. ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्यासाठी किंवा करार करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी 8 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. ट्रम्प यांनी यापूर्वीही इराणला अश्मयुगात परत पाठवण्याची धमकी दिली होती, ज्याचा इराणने तीव्र निषेध केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत लिहिले की एक संपूर्ण सभ्यता आज रात्री नष्ट होईल, जी पुन्हा कधीही परत आणता येणार नाही. मला असे व्हावे असे वाटत नाही, पण कदाचित तसे होईल. आज रात्री आपल्याला कळेल, जे जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या क्षणापैकी एक असेल. याआधी ट्रम्प यांनी म्हटले होते की जर त्यावेळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी उघडली नाही तर इराणला मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ल्याचा सामना करावा लागू शकतो. जर इराणने वेळेत सामुद्रधुनी उघडण्यासाठी होर्मुझ उघडला नाही किंवा करार केला नाही तर एका रात्रीत त्यांचा नाश करू शकतात. त्यामुळे आता आज रात्री इराणमध्ये काहीतरी भयंकर घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.